वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग होणार आहे खूप स्पेशल, कारण आज आहे आमच्या भावाचा बर्थडे. मयूर, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज याच्या बर्थडे निमित्ताने आम्हाला एका स्पेशल ठिकाणी जायचंय. म्हणजे मी आता तुम्हाला सांगणार नाही, दादा भेटला का दादा तुम्हाला सांगाल जायचं कुठं आहे आणि समजाल तुम्हाला. तसं एक एक करून आम्ही सगळ्यांना घेऊन चाललोय. रोशन एका मयूर आणायला गेलाय, म्हणजे अजून एक मयूर आहे हा सोडला तर. त्याच्यानंतर दादाला घ्यायला जातोय. भेटू मग. रोशन केव्हाच म्हणतोय आवरलं, पण काय अजून येत नाही. मयूर कुठं आहे रे? कुठं आहे म्हणजे तू तर मागाशी पासून निघालाय, मग गेला कुठं आता? अरे गन पावडर चालू असेल त्याची लहान पोरासाठी. अरे एक्झॅक्ट कुठं आहात तू? अच्छा बरोबर, त्याला फोन केला की येतोय म्हणून. या लवकर या, दादाचा फोन आलता, या लवकर, त्याला घ्यायला जायचंय. गेला कॉल व खोटं बोलत होते आम्हाला, आता आले. अरे बापरे, दोघं वाईट काय? 2 मिनिटं फक्त आपली एक लालपरी चालू करून देतो. या चालू करायला गेलाय का? ते घ्या टाकून आता, चला. कोणाचा त्याला हॅपी बर्थडे केलं नाही? केलं ना, हा तेच म्हण. त्याला निघायचं का आता? चला मयूर, फक्त हळूहळू चला, बर्थडे आज. आपण एकदम हळूहळू जाणार. येतील मागून जोरात. माझे पोरं आपली गाडी कडे. आता आम्ही आलोय दादाच्या घरी. रोशन आणि ते पण आले माग. चला. भाई अरे काय चाललंय? तू तर स्किन केअर करून राहिला. अरे स्किन केअर नाही, स्किन क्युअर करून राहिलो. क्युअर स्किनच्या मदतीने. तुम्हाला माहिती आहे ना, लास्ट काही दिवसांपासून मी युज करतोय. आणि आता आहे ना त्याचे विजिबल चेंजेस दिसायला लागले. आधी मला वाटलं नाही का आपण 1-2 हप्ते युज केले आता होईल नाही का, चेंजेस लगेच दिसतील, पण नाही, थोडा वेळ लागतो स्किन केअरला. आता चेंजेस दिसायला लागले. हा, आता बराच फरक पडलाय. म्हणजे स्किन आहे ना नरिश्ड वाटते, मॉइश्चराइज वाटते. आणि परत एकदा एक किट ऑर्डर करणार आहे मी आता. या स्किन केअर सोबत आहे ना मी आता हेल्दी डाएट पण चालू केलाय. लवकर झोपतोय पण आहे. बाहेरच्या पाणीपुरी, पिझ्झा, बर्गर सगळं खायचं बंद करून टाकलंय थोड्या दिवसासाठी. आणि त्याच्यामुळे चेंजेस अजून फास्टली दिसायला लागले. त्याच्यानंतर वॉटर इनटेक पण वाढवलाय. आणि लास्टच्या ज्या 2 व्हिडिओज मध्ये मी सांगितलं होतं क्युअर स्किन ऍप बद्दल, बऱ्याच लोकांना हा क्युरी होती की कसं युज करायचं. एकदम सिंपल आहे. प्ले स्टोर वरून तुम्ही क्युअर स्किन ऍप डाउनलोड करा आणि एकदम इझिली ओटीपी देऊन रजिस्टर होतो. त्याच्यानंतर 2 सेक्शन आहे तिथं, स्किनचा आणि हेअरचा. तर आपल्याला स्किन चूज करायचं आहे, आपले सगळे प्रॉब्लेम्स टाकायचे ऍपवरती. त्याच्यानंतर एआयच्या मदतीने आपला फेस स्कॅन होईल, फ्रंटल साईडचा स्कॅन होईल, त्याच्यानंतर साईड अँगल स्कॅन होतं. त्याच्यानंतर ऍप स्वतः पण डायग्नोस करतं स्किनला. आणि त्याच्यानंतर डॉक्टरांचा रिपोर्ट येतो की आपल्याला काय गरज आहे, डाएट कसा घेतला पाहिजे. आणि कन्सल्टेशन एकदम फ्री आहे. त्याच्यानंतर डाएट प्लॅन जे तुमच्यासाठी येत आहे ते पण एकदम फ्री आहे. आणि जे प्रोडक्ट्स तुम्हाला युजला येणार आहेत ते ऍप वरती तिथं डेलीचं जे तुम्हाला कोणतं प्रोडक्ट कधी लावायचं आहे, म्हणजे नाही का प्रॉब्लेम क्रिएट होतो की मॉइश्चरायझर आधी लावू की सनस्क्रीन आधी लावू की अंडर आय क्रीम आधी लावायची, ते सगळं स्टेप बाय स्टेप गाईड त्याच्यावरती दिलेलं आहे. आणि तसंच तुम्हाला युज करायचं आहे. आणि हे जे किट आहे एकदम अफोर्डेबल आहे, कारण हे मला पडलं होतं 2200 रुपयाला. एकदम अफोर्डेबल आहे, कारण याचे प्रोडक्ट्स आहे ना कमीत कमी 3 महिने तुम्ही युज करू शकता. त्याच्यामुळं हे अफोर्डेबल आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करा. आणि ऑर्डर करते वेळी तुम्हाला आपला प्रोमो कोड युज करायचा आहे गावठी 100. त्याच्यानंतर तुम्हाला डिस्काउंट पण भेटणार आहे. चला आता आवरलं का? अजून आपल्याला रुपेशला घ्यायला जायचंय. चला थोडा सेंट मारून घेतो. हा घ्या मारून सेंट. नखरं जाणारच नाही त्याच्यावाली. नाही, त्याचे नखरे आता वाढत चालले. कमी. हा एवढा आहे. त्याच्या कंपॅरिझन मध्ये तुझ्या पाहिलं ना, तुडा खोटं बोलून पावडर लावायला जातोय. पावडर नाही लागली. अरे कालच्या लास्टच्या ब्लॉग नाही, कालच्याच याच्यात आहे. अरे लास्ट जाऊ दे ना. आता शूट नाही, हा लास्टच्या ब्लॉग मध्ये. आता येतानी काय केलं? ए चल आवर चल. आम्ही निघालो कुठे आहे आणि आता रुपेशचं असं म्हणणं आहे गाडी ओवळायची त्याच्या घरी. बरोबर. त्याला एवढा दिवस तो झोपला होता, त्याला कळालं नाही. कल्याणला होतो दादा. कल्याणला तो आला का? कल्याणचं कल्याण करून आला. अर्धा तास पण घर थांबलो दर आपले पोर आहे का दादा माग? हा, क्षितिजने तुम्हाला सांगितलं का नाही माहित नाहीये. आता आज मयूर गोलपचा बर्थडे, तर त्याच्या डोक्यात एक संकल्पना होती की मला तो बर्थडे म्हणजे ते बालसंगोपन केंद्र आहे, पण ऑलमोस्ट तिथले काही मुलं अनाथ आहे, काहींना वडील नाही, काहींना
म्हणजे आई नाहीये असे मुलं आहे तिथं, बरोबर ना रे? आणि काही डायरेक्ट अनाथ आहे नाही का, तर ते इथं जवळच आमच्या गावाच्या, तर ते तिथं त्यांचं संगोपन करता नाही का. मग त्याचं असं म्हणणं होतं की त्या पोरांसोबत आज मला बर्थडे सेलिब्रेट करायचं आहे. मग तिथं जे नेसेसिटी असते नाही का ग्रोसरीजची वगैरे, तर ते आम्ही घेऊन चाललोय. आता हे आम्ही का सांगतोय, आम्हाला काही दिखावा नाही करायचा आहे, बट आमच्यामुळे जर कोणी इन्स्पायर झालं आणि असं काही काम केलं तर एक त्या पोरांना बेटर फ्युचर भेटल. ते कोणी असू, पोर असू किंवा जुने वृद्ध माणसं असू, तुम्हाला हेल्प करता आली 5-2 रुपयाची काय जेवढी होईल तेवढी करत जा, जसं आम्ही करतोय तसं. बाकी दिखावायचा काही सीन नाहीये, बस त्याच्या मनात होतं की नाही मला तसं करायचं आहे. तर मग आता आम्ही त्यांना चॉकलेट्स वगैरे अजून बरंच काय काय घेतलंय खायला. ग्रोसरीज तर घेतलेच होते, पण बोललो आता बर्थडे सेलिब्रेट करायचं म्हटल्यावरती त्यांना पाहिजे ना काहीतरी गोडधोड, आणि लहान मुलं असतील तर त्यांना ते हॅपीनेस राहतो त्या गोष्टींचा. ते सगळं घेतलंय आणि आता आम्ही निघालोय. आता माझ्यासोबत रोशन आहे, अजून एक मयूर आहे. बाकी तुम्हाला बॅक साईडला गाडी दिसत असेल, दिसते का रे गाडी? दिसते ना, त्या गाडीत क्षितिज आणि बड्डे बॉय. बड्डे बॉयचीच गाडी आहे. हा, बड्डे बॉयची गाडी पण आम्ही जरा मॉडिफाय करून टाकली रे दिवशी. सगळं घे आधी त्या गाडीत टाका. कुठं ठेवायचं? हळूहळू ये, ये इकडे चाल, ये हळूहळू ये. हळूहळू हळूहळू ये, चल. पडशील बर का, जास्त जोरात नको चालू. हळू 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 पडशील पडशील. काय पण येतोय. हा का? ते कुठे गेले? मयूर समोर आहे. मयूरचा बर्थडे सेलिब्रेट करतोय चिल्लर गँग संग. विश केलं का त्याला तुम्ही? अरे राहू दे खराब होईल. अरे बापडे दामनगावकर थांब ना. ठेव. आम्ही दोघं काय वाटतं? ऐका त्यांचे केस गोल गोल आहे, तुमचे मग आपण झाला ना. इकडे मयूर इकडे. आता मयूर सेम वाटेल पाहिजे. आता सांगा कोण तुम्ही दोघं भाऊ आहे, ते दोघं भाऊ आहे. आम्ही दोघं नाही वाटत भाऊ. कोण आहे? एक भाऊ आहे. भाऊच आहे ना, हे पण भाऊ आहे. थोडं एकदा पाहिजे ना. सगळे नाही तसं नाही रे. तुला पण हे खरंच भाऊ म्हणतोय. अरे थांब ना, हे खरंच भाऊ आहे. हे दोघं अरे भाऊ, आम्ही दोघं खरंच भाऊ आहे. कळलं का? ते दोघं नाही, ते मित्र आहे. कारण की असं म्हणतोय आम्ही. बरोबर नाही ना. ओम तुम्ही दोघं एकाच गावचे ना? नाही तू वेगळा. अहिल्यानगर काय? सोड आता, सोड. अरे सोड, बास. रुद्रा तुझा ना खाना करील तर तुला. रुद्र अरे तोंड भरलं तुझं. जाय तू नाही जाय. इकडे चल तुला गाडीत बसवतो. चल गाडीत बसू. चल बस गाडीत बस. पुढे बस ना.
पुढं बस. चालवायची मस्त. मग चालवायची का? चावी देऊ का? धर चावी लाव. लाव ना. मी आहे, मी सांगतोच कर. चाल धर. ते नको धर. धर चावी लाव करू चालू. जायची पुढं. करंटली आता तिथून निघालोय आम्ही त्या बालसंगोपन केंद्र आहे ते. चांगलं वाटलं तिथे येऊन. जे संचालक आहे त्याचे, हे बघ कमी कर. जे संचालक आहे त्याचे ते पण कोऑपरेटिव्ह आहे. म्हणजे त्यांनी सगळी माहिती दिली आम्हाला काही गोष्टींची. आणि आधी आम्हाला काही माहिती नव्हतं नक्की कसं काय कशी प्रोसेस असते काय. डायरेक्टली आलो आम्ही व्हिजिटला नॉर्मल ग्रोसरीज वगैरे घेऊन. आता नेक्स्ट टाइम आल्यानंतर थोडंसं मॅनेजमेंट करून येऊ आम्ही. आणि त्यांचं कन्स्ट्रक्शनचं पण काम चालू आहे. आता इन फ्युचर बघू आम्ही काय करायचं. मयूर कसं वाटलं मग? एकदम भारी एक्सपिरियन्स कसा होता एकंदरीत? एक्सपिरियन्स म्हणजे मुलांना भेटलं आपल्याला ते चांगलं झालं. आणि पण असं वाटलं नाही बरं का ते मुलं म्हणजे इथं राहत आहे आणि सॅड आहे नाही का, त्यांना काही मिळत नाही, नेसेसरी गोष्टी मिळत नाहीये किंवा रडताय किंवा दुःखी ते असं काय वाटलं नाही. मे बी एकट्यात वेगळा विषय होता असेल, पण मग जेव्हा ते क्राऊडमध्ये म्हणजे पोरांमध्ये खेळताय किंवा आमच्या सोबत बोलत होते तेव्हा असं नाही वाटलं की ते दुःखी आहे सॅड आहे. ठीक आहे, अशाच वातावरणात त्यांची वाढ व्हायला पाहिजे. त्यांना ती जी उणीव आहे ना आई बापाची ती जर फील नाही झाली ना. आणि काही जण त्याच्यात असे पण होते की त्यांनी ते सिरियल्स मध्ये काम केलंय ऍज अ साईड कॅरेक्टर्स म्हणून. त्याच्यानंतर काही जणांनी गाण्यांमध्ये काम केलंय बॅकग्राऊंडला. म्हणजे चांगलं आहे, संगोपन चांगलं होतंय. म्हणजे त्याला जसं नाव दिलं गेलंय ना संगोपन केंद्र, तर त्याच टाईपचं काम तिथं होतंय. चला, बर्थडे एकदम हॅप्पी झाला आज. परत आता इथून गेल्यावर थोडा वेगळा बर्थडे होईल आता आमचा बर्थडे. हा, तो आता आमचं सेलिब्रेशन. एक काच खाली कर. हे बघा ते टाटा. काय बोलत होता तू? काय बोलत होता? चला टाटा. करंटली तुम्ही आता आम्ही ज्या रस्त्याने चाललोय, माझ्या एका मित्रांनी सजेस्ट केलं म्हणणे दुसऱ्या साईडनी एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. वाईन मिल्सच्या एकदम जवळ आलेलो आहे आम्ही आता. असं आहे का टन? कसा आहे व्ह्यू? कसा आहे सनसेट? नशीब लागतं बरं की गोष्टींना. आणि आता त्या सनसेट मध्ये आम्ही फोटो काढणार आहे, ते महत्वाचं आहे. मी काहीतरी बोलत होतो बरं का चांगलं. म्हणजे तुम्हाला सांगतो, काही लोक रे का प्लॅन करताय संडे सॅटरडे फ्रायडे एखाद्या स्पॉटवर जायचं, सनसेट पाहायचा. आमच्या लाईफ मध्ये रोज काही ना काही क्रेझी आहे, रोज क्रेझी काहीतरी. आता एक फक्त व्ह्यू पा कसा आहे, कसं आहे गोडे कशी दिसते मग तरी एक घरी ठेवला. आज नाही आमची अर्धी गँग आली नाहीये. अर्धी गँग आली असती ना अजून 2-3 गाड्या घेऊन आलो असतो, मग मजा आली असती. होते आमची जरा अजून गँगचा विषय कसा माहिती आहे? हा, ते बावळट त्याला लय हानील मी. काल त्याला आहे ना रोहन जो आपला कॅमेरामॅन आहे त्याला चिकन घ्यायला लावलं. माझ्याकडे आला बरं का, दादा म्हणे लेग पीस तसेच ठेवायचे का. आता मला काय वाटलं लॉलीपॉप ठेवले असतील या साईडचे. त्याने डायरेक्ट जिथून कट करतो का लेग पीस 3 पीस असे एवढले तसेच ठेवेल. त्याच्याकडे गर्दी एवढी त्या चिकन वाल्याकडे. अरे मी घरी कापले. आपला तो चाकू नाही का डीमार्टचा, त्यांनी घरी कापले स्वतः. अरे मम्मीला टेन्शन, डायरेक्ट मम्मी डायरेक्ट साईडला टाकून दिली. काय म्हणे काय आणलंय? म्हणलं थांब कटिंग करतो थांब. मीच बसलो कापीत. रस्ता चुकलो वाटत आहे ना. मला काहीच कळत नाही. कुठं आलोय कुठं काहीच कळत नाही. सगळा घाट आहे आणि अंधार आहे, फक्त पवन चक्क्या दिसतंय. विचार बरं त्याला काय. इकडं मार. काय विषय आहे भाऊ? चुकलोय का? दादा ऐक ना, चुकलो नाहीये, बरोबर चाललोय मी. येईल या रोडनी. 2 मिनिटं एक आहे ना, मोनेला कॉल करतो. 800. हा करा. ए भाई काही दिसत नाही गाडीतून. फिल्म आहे तर काही दिसत टाकून नाही. घे पाणी टाकून घेऊ. गाडीचं आहे ना पाणी पण संपलंय. वायपर मधून पाणीच येत नाही. जबरदस्त आहे इथं वातावरण. आणि आम्हाला रोड माहित नाही, इथं रेंज पण नाही. आता आम्ही अशा ठिकाणी आम्हाला समजत नाही. डोंगर आहे इकडून डोंगर आहे, खाली दरी. संपला विषय. काहीच चालत नाही. मॅप चाललं फक्त. लोकांना विचारलं आम्ही हा रोड कुठं जातो, आम्हाला जे डेस्टिनेशनला जायचंय तिथे जातोय का, ते हा बोलले. चाललोय, काहीच कळत नाहीये. अवघड आहे बर का. यांच्या मागे चला आता.
बाकी काहीच करू नको. मागत जायचं. होय. घाटा असा आहे जागी. घाटे आता कळू राहिला हा घाटे. एवढा टाइम झोपला होता घाटा. अरे आता बाहेर एवढं कळतच नव्हतं ना खाली दरी का काय. काचा ब्लॅक आहे बाहेर खिडकी दाखव. होय. जबरदस्त दरी बर का रुपेश. करंटली आता माझ्या मित्राकडे आलेलो आहे. माझा एकदम जिगर का तुकडा. दिस इज अभिषेक घोडे. त्याला मोन्या नाव आहे. त्याला मी कधी अभिषेक म्हणलं नाही. निकनेम मोनू आहे त्याचा. मोनू दादा. त्याला भेटून आता निघणार आहे परत एक ठिकाणावरून आमंत्रण आलंय पार्टीचं. तू फ्री आहे का? हा मग चालतो जेवायला. नाही तुम्ही जेवण करू. नाही आज नको. का बरं? आज नको. आज काय प्लॅन आहे काय? नाही प्लॅन नाही काही. थोडे काम आहे रे किरकोळ. नंतर तू तर म्हणला फ्री आहे. तसं नाही असं डायरेक्ट लय फ्री नाही. हे असं आहे. बरं ठीक आहे चला. चल चल. आता मोनू दादा आपल्या येतोय ब्लॅक हॉर्सची राईड घेतोय. येतोय ना? हा चला. हा चल घे. आलो रे. चला दुकान आहे कोणी? दुकान भाऊ आलाय ना. आलाय? काय टेन्शन नाही काही दुकान नाही, काही नाही. वळवा.